यावल शहरातील अंकेश्वर बऱ्हाणपूरच्या मार्गावर असलेल्या बुरज चौकात मोची वडा आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाणकचरा साचलेला आहे। दीपावलीचा सण आहे आणि ऐन सणासुदीच्या या ठिकाणी येथील नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे। या ठिकाणी स्वच्छता केली जावी अशी मागणी केली जात आहे। त्यामुळे तेथील नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे। मंगळवार दिनांक ऑक्टोबर 21 रोजी सायंकाळी 5 वाजता शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक नितीन सोनार यांनी या ठिकाणी भेट देऊन नगरपालिकेला तातडीने या ठिकाणी स्वच्छता केली। तुमच्या दुकानाची घाण आहे असं त्यांचं म्हणणं पडलं। दुकानातली घाण कुठे टाकायची मग नगरपालिकेत टाकायची डायरेक्ट? तशी वेळ काही तुमच्या येणार नाही। तशी वेळ येणार नाही। गाणी का दे तशी वेळ हे काम मी स्वतः 10 रुपये किलो घेतो। बाकी हे केलं तर आधी लोक हे तर आपलं नगरपालिकेला म्हणणं होतं की बुवा हे घाटची घाणराव बाहेरची घाणराव गटरीतली घाणराव हे व्यवस्थित सफा व्हायला पाहिजे। मग असे अरे मी विकत घेतो ते मग असे मुख्य अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की एक 10 ते 12 दिवसापासून सोबरारोला लागून मोचीवाडा आहे, त्याला लागूनच संभारवाडा आहे, तिथे फार मोठं घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे। तर मग अशी मुख्य अधिकाऱ्यांना विनंती आहे की या स्थानिक लोकांच्या ज्या गंभीर समस्या ज्या आहे या आपण दिवाळीच्या नंतर 2 दिवसाने आम्ही समजू शकतो की दिवाळी दोन दिवस सुटी आहे, 2 दिवस सुटी आहे काय तर आपले कर्मचारी उपस्थित नसल्या कारणाने आपल्या ज्या अडचणी आहे आम्ही समजू शकतो। परंतु दिवाळीच्या नंतर 2 दिवसाने मात्र या ज्या नागरिकांच्या समस्या ज्या आहे या आपण लवकरात लवकर सोडवण्यात याव्या, अन्यथा या लोकांचा जो उद्रेक होईल। आणि आज तर इतकी भयानक परिस्थिती आहे की या ठिकाणी वास्तव्यात असलेल्या ज्या काही गोष्टी आहे लाईव्हच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी आपल्या समोर या दिसत आहे। तर मग असे मुख्य अधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण या गोष्टीचा गांभीर्यावर विचार करून लवकरात लवकर इथे स्वच्छता करण्यात यावी व नागरिकांना न्याय देण्यात यावा। जर आपण या गोष्टी केल्या नाही तर या नागरिकांचा उद्रेक होईल आणि या उग्र असे आंदोलन या नगरपालिकेसमोर इथले स्थानिक लोक ते करण्याची तयारीत आहे। मग अशी मुख्य अधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर इथल्या स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडवाव्या। जय हिंद, जय महाराष्ट्र। मोचीवाड्याला लागूनच सांभारवाडा लागतो, त्या सांभारवाड्यात देखील अक्षरशः नाल्या ज्या आहे त्या तुडुंब भरलेल्या आहे। नगरपालिका प्रशासनाचे अधिकारी साधारणपणे 10 ते 12 दिवसापासून इथे त्यांनी कुठल्याही प्रकारचं सफाई केलेली दिसत नाही आहे। हे आपल्या समोर या मोचीवाड्याला लागूनच संभारवाड्याची जी मधली शेरी आहे या मधल्या शेरीमध्ये हा आपल्या लाईव्हच्या माध्यमातून या कशा पद्धतीचं हे घाणीचं साम्राज्य जे आहे स्थानिक लोकांना या घाणीपासून मोठ्या प्रमाणावर त्रास होतोय, डासांचा उपद्रव वाढतोय। त्यामुळे इथल्या स्थानिक नागरिकांच्या समस्या ज्या आहे त्या आपण लवकरात लवकर सोडवाव्या असे मग असे मुख्य अधिकाऱ्यांना सफाई अभियंता इंजिनियर यांना विनंती करतो आणि हे लवकरात लवकर आपण काम जे आहे हे मार्गी लावावं अशी विनंती करतो आणि थांबतो। दोन महिने धावता याठी गटार काढायला येतं नाही। काय म्हणताय किती महिने येतात? 4 महिने येतात। सगळी गटार टाकली 2 महिने गटारी काढायला येतं नाही। घाण आम्ही माणसं राहता की नाही, आमची चूल आहे याठी नाही, चूल आहे आमच्यासाठी। हे बरोबर आहे घाण आहे का? हे बघा चूल आहे हमारा यहाँ पर। किती दिवसापासून कर्मचारी आलेले नाही आहे? 2-3 महिने झाले। 2 महिने गटारी काढता नाही ते 2 महिन्यापासून नगरपालिकेचे कर्मचारी आलेले नाही। उद्या आले आधी मोठा दिसती नाही भले पुरे 2 महिने 3 महिने होते गटार काढायला येता नाही ते। सच्ची बोलेंगे ना? हाँ बोला। गटारी झाकली सगळी, गटार का पाणी घर में घुसता हमारे। स्थानिक नागरिकांनी त्यांनी स्वतः सांगितलं तर ताईने की 2 महिन्यापासून नगरपालिकेचा सफाई कर्मचारी नाली काढणारा, झाडू मारणारा, कचरा उचलणारा, स्ट्रीट लाईट लावणारा कर्मचाऱ्यांची इथे अक्षरशः ढोळजोखाना केली जाते। कर्मचाऱ्यांच्या पगारावरती लाखो रुपये खर्च शासन करत आहे आणि शासन जर लाखो रुपये खर्च करत आहे
तर सुविधा मात्र या ठिकाणी शून्य असं दिसतं आहे. हे यांना दाखवा, यांना दाखवा. या सर्व नागरिकांच्या साक्षीने आणि याच्या अंतरावरती कमीत कमी नालीमध्ये 4 फूट घाण आहे. 4 फुटाची घाण आज या ठिकाणी तयार झालेली आहे. दिवाळीच्या 2 दिवसाच्या नंतर महाराष्ट्र मुख्य अधिकाऱ्यांना विनंती आहे की या एरियाची आपण लवकरात लवकर साफसफाई करण्यात यावी. ओके.